जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी श्याम पेडणकर स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे आंतरवेग आणि वेळ यांची जी सिरीज सुरू केलेली होती त्याचा आज आपण भाग दुसरा आज आपण पाहणार आहोत. तरी आपण वेळ न घालवता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर पाहूया आपण आंतर, वेग आणि वेळ यावरील प्रश्न. तर पहा, आपल्या बोर्डवर प्रश्न दिलेला आहे. 380 किलोमीटर वेगाने जाणारी 260 मीटर लांबीची एक आगगाडी एक बोगदा 45 सेकंदात ओलांडते. तर त्या बोगद्याची लांबी किती? तर लांबी आपल्याला माहिती आहे की मीटर मध्ये असते आणि वेळ जे दिलेला आहे, वेग दिला आपल्याला किलोमीटर मध्ये, लांबी मीटर मध्ये दिली आणि सेकंदात दिलाय. याचाच अर्थ आपल्याला जो काही वेळ आहे तो मीटर पर सेकंद मध्ये काढावा लागेल आणि मीटर पर सेकंद मध्ये करण्यासाठी 80 गुणिले 5/18 करावं लागेल. पण एक लक्षात घ्या, यांनी त्याला भाग जाणे शक्य नाही तेवढं, म्हणून आपण 45 सुद्धा टाकून देऊ. चला, आपल्याला विचारलंय बोगद्याची लांबी किती. मग आपण इथं किती मीटर दिलेले आहे? 260. आणि बोगद्याची लांबी जी आहे ती आपण काय मानूया? एक्स मीटर आहे म्हणून. एक्स मीटर. तर याला जर सॉल्व करूयात आपण, बघा, 9ने भाग जातो याला 5 वर आणि याला 9ने भाग जातो 2 वर. त्याच नंतर आपण जर बघितलं तर बेक बे आणि बेचोक 8 म्हणजे 40 वर गेला. 40 आणि 40 5 आणि 5 याचा आपल्याला करायचा गुणाकार. 4 25 आणि 20 25 जर केलं तर याचं उत्तर येतं 1000. मग काय करायचं? 1000 260 प्लस एक्स. म्हणजे आपल्याला जे मीटरचं माप काढायचंय, एक्स काय होईल? बाहेर येईल. एक्स बाहेर आलं तर आपल्याला काय करावं लागेल? 1000 जे आहे ते पलीकडे घ्यावं लागेल आणि याला याच्यातून 260 मायनस करावं लागते. म्हणजे एक्स ची किंमत आपल्याजवळ राहील 740 रुपये. 740 मध्ये 7 टाकले 800, बरोबर 740. आणि हा जे एक्स ची किंमत आपल्याला जी आलेली आहे तीच काय असणार आहे? तर बोगद्याची लांबी असणार आहे, जी की आपल्याला मिळालेली आहे 740 मीटर. ही काय असेल? तर बोगद्याची लांबी असेल. दुसरा प्रश्न आपल्या समोर. 754 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी 340 मीटर लांबीचा एक बोगदा 36 सेकंदात पार करते. तर त्या आगगाडीची लांबी किती? बघा, किलोमीटरचं मीटर पर सेकंद म्हणजे 54 गुणिला 5/18 काय येईल? 18 एका 18, 18 दोन 36, 18 त्रिक 54 आणि इथं उरले 5 त्रिक 15. म्हणजेच आता आपल्याला काय झालं? याचं आले किलोमीटरचं मीटर पर सेकंद आले 15. मग आपल्याला काय दिले? 36 सेकंदात. म्हणजेच आता करायचे 15 गुणिला 36 बरोबर एक्स मानू आणि तिकडे दिलेले आहे 340. मग एक्स बाहेर आलं तर 15 1 15, 15 साठी 90 आणि 15 45 आणि 9 54. 540 सरळ सरळ लिहून देऊ, समजणार नाही. याचा गुणाकार येतो 540 एक्स प्लस 340. एक्स बाजूला आलं म्हणजेच काय झालं? 540 वजा 340. तर याच्यातून किती शिल्लक राहिले ते बघा. 0 याच्यातून गेले तर 200. 40 मधून 40 गेले 2 0, 5 3 गेले 2 राहिले. किती असणार आहे लांबी बोगद्याची? 200 मीटर. त्या आगगाडीची, सॉरी, आगगाडीची लांबी विचारली. त्या आगगाडीची लांबी किती? तर त्या आगगाडीची लांबी आहे 200 मीटर. तर पुढील प्रश्न. मुंबई ते अहमदाबाद अंतर 2000 किलोमीटर आहे. या दोन्ही ठिकाणावरून परस्पराच्या दिशेने दोन गाड्या अनुक्रमे 120 किलोमीटर पर हवर आणि 80 किलोमीटर पर हवर या वेगाने निघाल्या तर त्या गाड्या एकमेकांना किती वेळानंतर भेटतील? बघा, परस्पराच्या दिशेने म्हणजे एक इकडनं चालली आणि एक इकडनं येत आहे. ठीक आहे, अशा वेळेस काय करायचं? परस्परांना दिशेने येत असताना किलोमीटरचं जे अंतर आहे त्याची करायची बेरीज. म्हणजे 120 प्लस 80 बरोबर काय होतं? तर 200 किलोमीटर. आणि आता विचारलं काय? तर वेळ. तर आपण इथं वेळाचं सूत्र टाकू. वेळ बरोबर अंतर आणि भागाकारात राहील वेग. म्हणजे अंतर किती होतं? बघा, अंतर दिलेलं आहे आपल्याला 2000 किलोमीटर आणि आता वेग दिलाय जो की आलाय 200 किलोमीटर प्रति तास. कारण इथं प्रति तास दिले. तर बघा काय होईल? 0 आणि 0 गेला, 0 आणि 0 गेला. उरलंय काय? तर बे पंचे 10. म्हणजे तर ते किती वेळाने भेटतील? तर आता आपल्याला ते 10 किती वेळाने भेटतील? तर ते
10 तासांनी भेटतील, तर त्या गाड्या एकमेकांना किती वेळानंतर भेटतील? तर त्या गाड्या एकमेकांना 10 तासानंतर भेटतील. आपला पुढील प्रश्न दिलाय, 41 मीटर व 79 मीटर लांबीच्या दोन गाड्या अनुक्रमे 40 किलोमीटर पर आवर आणि 32 किलोमीटर पर आवर या वेगाने एकाच दिशेने जात आहेत. लक्षात घ्या, इथं एकाच दिशेने दिलंय, एकाच दिशेने जात आहेत. ज्या वेळेस या दोन गाड्या एकमेकांना भेटतील त्यावेळेस एक गाडी दुसऱ्या गाडीला किती वेळात ओलांडेल? लांबी मीटर मध्ये दिलेली आहे, टाइम तासात दिलेला आहे. ठीक आहे, मग आता एक लक्षात घ्या, आता आपल्याला काय करायचंय बघा, एका दिशेने चाललंय, तर अशा वेळेस काय करायचं, परस्पर विरोधी जर जात असतील परस्पराच्या विरुद्ध दिशेने त्यावेळेस प्लस करायचे, आणि एकाच दिशेने जात असतील तर मोठ्या गाडीचा वेग आणि मोठा आणि लहान याची करायची वजाबाकी. म्हणजेच काय येईल, 40 वजा किती आहे 32, तर उत्तर येतो 8 किलोमीटर. 8 किलोमीटर त्या दोन्हीमध्ये फरक आहे. तर आता किलोमीटरचं रूपांतर आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये करण्यासाठी 8 गुणिला 5/18, 5/18, तर बघा काय होईल, 8×5 40, 40/18 हा त्याचा काय झाला, मीटर पर सेकंद झाला त्याचा वेग. पण आता आपल्याला दोन गाडीच्या लांबी दिलेल्या आहेत, तर या लांबीची करायची बेरीज. म्हणजेच काय, 41 प्लस 79 इथं टाकलं तर 80, 80 4 120, किती झालं 120. आता त्या गाड्या एकमेकांना किती वेळात भेटतील? वेळेचं सूत्र टाकून देऊ, बघूयात आपण आता. वेळ बरोबर अंतर भागिला वेग. आपला जो वेग दिलेला आहे, तर अंतर किती होतं बघा, अंतर किती आलेलं आहे आपलं 120, आणि वेग किती आला 40/18. 40/18 म्हणजेच काय, तर हा 18 खालचा वरती जाऊन काय करणार, तर गुणाकार करणार. म्हणजे 120 गुणिला 18 आणि छेदामध्ये राहील 40. बघा, शून्याने शून्य गेला, 4 1 4, 4 त्रिक 12 आणि 18 त्रिक 54. आता 18 त्रिक 54 हा काय झाला, मीटर मध्ये दिल्यामुळे हा झाला सेकंद मध्ये. म्हणजे एक गाडी दुसऱ्या गाडीला 54 सेकंदामध्ये ओलांडेल, तर 54 सेकंद हा आपलं राहील उत्तर. पहा, पुढील मुंबई ते गोवा अंतर 540 किलोमीटर असून, किती आहे 540 किलोमीटर असून, मुंबईहून सकाळी 8:30 वाजता सुटलेल्या ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या, ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या गाडीची त्याच वेळी गोव्याहून सुटलेल्या ताशी 75 किलोमीटर वेग असलेल्या गाडीची किती वाजता भेट होईल? तर विद्यार्थी मित्रांनो, इथं लक्षात घ्या, मुंबई ते गोवा अंतर आहे, तिथं कायम राहणार आहे. फक्त काय होत आहे की एक मुंबईहून निघलेली आहे सकाळी 8:30 वाजता, आणि ही गोव्याहून निघलेली आहे त्याच वेळी निघलेली आहे परत 8:30 वाजता. पण एकीचा ताशी वेग 60 किलोमीटर दिलाय, एकीचा 75 दिलाय, पण अंतर तर सेम. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, 540 आणि याची करावं लागेल बेरीज 75. तर काय होईल ते बघा, काय होईल 75. म्हणजेच वर समोर काय राहील 540, इथं राहतील 5 आणि 6 आणि इथं 13, 100 भाग जातो का ते? जर आपण याला भाग घातला, 1 मिनिट 4 न भाग गुणा करून करून बघूया. 5 चोक 20 ला 0, ह्याच्याले 2, 4 त्रिक 12 आणि 2 14 ला 4, हातचा आला 1, 4 1 4 आणि 1 5, राईट. 135 न याला भाग जातो 4, तर याचाच अर्थ काय, 4 त्या गाडी किती वाजता भेट होईल? बघा, इथं विचारते किती वाजता भेट होईल. किती तासाने जर म्हणलं तर 4 तासाने भेट होईल. किती तासाने जर विचारलं असतं तर 4 तासाने भेट होईल. पण किती वाजता विचारले, तर वरी टाइम दिलेला होता 8:30 वाजता त्या निघाल्या होत्या, तर 4 तासाने. म्हणजे त्या गाड्या 12:30 वाजता, गाडीची किती वाजता भेट होईल, तर त्या गाडीची भेट 12:30 वाजता होईल. म्हणजे किती, तर दुपारी 12:30 वाजता त्या गाडीची भेट होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अंतर, वेग आणि वेळ यावरील काही प्रश्न बघितलेलेच आहेत. पुढील तिसरा भाग आपण लवकरात लवकर घेऊन येऊच. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद.